काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी आपला अर्ज मागे घेतल्याची ही बातमी समोर येते। शंकर ललवाणींसमोर काँग्रेसच्या उमेदवारांनी मैदान सोडल्याचं दिसतंय। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजप आमदार रमेश मंडोला यांच्या सोबत ते पोहोचलेले होते। त्यानंतर अक्षय कांती यांनी त्यांचा फोन देखील बंद केल्याची माहिती समोर येते। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सोमेश, काय नेमकी माहिती? सुरतमध्ये असा प्रकार घडला की काँग्रेसच्या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला, त्यानंतर इतर अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आणि सुरतमधील भाजपचे उमेदवार हे बिनविरोध लोकसभेवर निवडून गेले। नरेंद्र मोदींचा पहिला खासदार हा 2024 सालच्या संसदेसाठी निवडून आला। त्यानंतर आता हा दुसरा प्रकार घडलेला आहे, तो राजस्थानमधील इंदोर या शहरातील आहे। सोमेश, काही क्षणांसाठी थांबवतोय आपल्याला, पुन्हा एकदा येतो आपल्याकडे। आपण पाहतो ही महत्वाची मोठी अपडेट सध्याची। अक्षय कांती बम यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। अत्यंत महत्वाची मोठी घडामोड आपण सध्या पाहतो आहोत। काँग्रेसच्या उमेदवारांनी मैदानच सोडलेलं आहे। शंकर ललवाणींसमोर काँग्रेसच्या उमेदवारांनी मैदान सोडलेलं असून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। त्याचबरोबर भाजपमध्ये प्रवेश केल्याची ही ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो। सोमेश आपल्या सोबत आहेतच। सोमेश, नक्कीच कैलाश विजयवर्गीय यांनी त्यांच्या सोबत म्हणजे खरं तर यावेळी अक्षय कांती बम यांचा अर्ज मागे घेत असताना त्यांना भाजपमध्येच आधी प्रवेश दिलेला आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की भाजपमध्ये प्रवेश देऊन मग त्यांचा लोकसभेचा काँग्रेसकडून जो अर्ज आहे तो मागे घेण्यात आला। आता जर इतर अपक्ष आणि बाकी पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले तर कदाचित शक्यता आहे की सुरत सारखीच इंदोर लोकसभेची निवडणूक सुद्धा बिनविरोध होऊ शकते आणि जर ती बिनविरोध झाली तर तिथे भाजपचा दुसरा खासदार 2024 साठीचा निवडून जाऊ शकतो। आता काँग्रेसच्या लोकसभेचा जो उमेदवार होते अक्षय कांती बम यांना भाजपमध्ये घेतलंय आणि तशी माहिती कैलाश विजयवर्गीय जे भाजपचे नेते त्यांनी दिली आहे। सध्या अक्षय कांती बम हे नॉट रिचेबल आहेत असं कळतंय, पण त्यांचा जो शेवटचा फोटो आपण पाहत असू स्क्रीनवरती, तर हा फोटो कैलाश विजयवर्गीय यांनी स्वतः सेल्फी काढून टाकलेला आहे, जे राजस्थानमधील भाजपचे नेते आहेत। आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आता अक्षय कांती बम यांना त्यांनी भाजपमध्ये घेतलेलं आहे, त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे, जे काँग्रेसचे उमेदवार होते लोकसभा निवडणुकीसाठीचे। त्यामुळे आता इंदोर लोकसभा निवडणूक बिनविरोध होणार का हे पाहावं लागेल अजिंक्य। बरं सोमेश, पण अक्षय कांती बम यांनी काही कारण सांगितलंय का भाजपमध्ये प्रवेश करण्यामागे? काँग्रेसकडनं उमेदवारी मिळालेली होती पण अचानक अर्ज मागे घेतला, भाजपात प्रवेश केला, काही कारण समजू शकलं यामागचं? नाही, याविषयीचं कारण अजूनपर्यंत समोर आलेलं नाही, कारण अक्षय कांती बम हे थेट भाजपच्या नेत्यांसोबत गेले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। उमेदवारी अर्ज मागे घेणं हा कुठल्याही उमेदवाराचा व्यक्तिगत अधिकार असतो पूर्णतः, त्यामुळे त्यांनी आपला तसा अधिकार वापरला आणि त्यानंतर मग ते थेट नॉट रिचेबल झालेत। शेवटचा जो फोटो आपल्याकडे आलाय तो कैलाश विजयवर्गीय यांनी त्यांच्या गाडीत बसून सेल्फी काढलेल्या आहे। त्या सेल्फीमध्ये अक्षय कांती बम आहेत, स्वतः कैलाश विजयवर्गीय आहेत आणि त्यांच्यासोबत भाजपचे काही नेते आहेत आणि हे सगळेजण एका कारमध्ये बसून निघाले असं कळते। आता त्यानंतर अक्षय कांती बम यांनी माध्यमांशी संवाद साधलेला नाही, त्यांना आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद प्रतिक्रिया नाही आणि सध्या त्यांचा फोनही स्विच ऑफ आहे असं कळते। बरं सोमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आपण ही दृश्य पाहतो आहोत सध्या, इंदूरमधली दृश्य आहेत। अक्षय कांती बम यांनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।